अजितदादा कोबरा आहे. कोबरा एकदा कोणाला डसल्यावर तो कोणाला सोडत नाही. मित्र हो, नमस्कार. अजित पवार म्हणजे कोबरा असं मी नाही म्हणत, कळेल तुम्हाला. अजित पवार कोबरा आहे. अजित पवारांना मीच पक्षातून बाहेर काढेन. अशा एकापेक्षा एक वल्गना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवार यांच्या पक्षाचे उत्तम जानकर करीत होते. त्यावेळेला ते उमेदवार होते. आता हे उत्तम जानकर आमदार उत्तम जानकर आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे. शरद पवार आणि अकलूजचे मोहिते पाटील यांच्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये या जानकरांचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे उत्तम जानकर रोज अजित पवार यांच्यावर अक्षरशः तुटून पडत होते. त्यावेळी ते काय काय म्हणत होते, त्याची काही विधानं आधी तुम्हाला सांगतो मी, ऐका. अजितदादांनी मला पक्षातून काढलं तर मी अजितदादांना पक्षातून काढून टाकेन. अजित पवारांचा पराभव करूनच मी राष्ट्रवादी सोडेन. अजितदादा कोबरा आहे. कोबरा एकदा कोणाला डसल्यावर तो कोणाला सोडत नाही. मात्र मीही मुंगसासारखा चिवट आहे. उत्तम जानकर यांना सामावून घेण्या एवढं अजित पवार यांचं नेतृत्व मोठं आहे का? उत्तम जानकरांना सांभाळून घेणारा नेता अजून तरी तयार झालेला असेल असं मला तरी वाटत नाही. बघा, म्हणजे अशी आणि यासारखी त्यांची अनेक विधानं या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोठी चर्चेची ठरली होती. जणू काय अजित पवार आणि उत्तम जानकर हेच परस्पराविरोधित उमेदवार आहेत आणि दोघे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. म्हणजे बघा, तसं वाटावं इतपत उत्तम जानकर अजित पवारावर सतत बरसत राहिले. खुद्द बारामतीत जाऊन जानकरांनी अजित पवारांचा समाचार घेतलेला होता. तेव्हा अजितदादांना कोबरा, फितूर असं सगळं काही म्हणणारे हे उत्तमराव सत्तेच्या माया जाला पुढं आता अजितदादाच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेलं दिसतंय. सत्तेत असणाऱ्या अजितदादांनी घेतलेल्या निर्णयामुळं आमदार जानकर हे भारावून गेले आहेत म्हणे. त्यामुळं निवडणुकीच्या प्रचारासभामधून अजित पवार यांच्यावर तुटून पडणारे उत्तम जानकर ते हेच उत्तम जानकर आहेत का? म्हणजे असा प्रश्न पडावा एवढा फरक आमदार जानकरांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसत आहे. अजित पवार यांच्या विरोधात आग ओकणारे हे उत्तम जानकर अवघ्या 4 महिन्यामध्ये एवढे काही बदलून गेले आहेत की अजित पवार यांच्यासारखा नेता या देशाच्या राजकारणात दुसरा कोणी नसावा अशा पद्धतीनं ते आता अजित पवार यांच्यावर अगदी फुलाचा वर्षाव करू लागले आहेत, स्तुतिसुमनं उधळू लागले आहेत. आपण अजित पवार यांच्या विरोधामध्ये कडवट टीका करून सुद्धा अजित पवार आपली कामं करीत आहेत. अजित पवार आपल्याला सामावून घेतील का नाही याबाबत संशय होता. पण जेव्हा जेव्हा अजितदादांना भेटलो त्यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले असं आता हे उत्तम जानकर म्हणू लागले आहेत. पण शरद पवार गटाने अजित पवार यांच्या पक्षात विलीन व्हावं ही इच्छा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली. बघा, खरं तर सत्तेशिवाय पान हालत नाही याची जाणीव या उत्तम जानकर यांना झालेली दिसते आणि त्यासाठीच अजितदादाची जुळवून घेण्याची त्यांची तयारी झालेली दिसते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याची जी काही चर्चा सुरू आहे ना गेल्या काही दिवसापासून, याचं मूळ कुठं आहे बघा. अर्थात हे या जानकर महोदयाने सांगून टाकले. एकत्रीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली नेमकी कुठून? शरद पवार आणि अजित पवार यांच्या या संदर्भात एक भांडाफोडच या उत्तम जानकर यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातल्या 4 आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आपण सत्तेत गेलो पाहिजे, सत्तेसोबत गेलो पाहिजे अशी भूमिका मांडली आणि ती भूमिका जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली होती असं खुद्द हे जानकर म्हणाले. आणि बघा, हे सांगतानाच उत्तम जानकरांनी अजितदादांचं भरभरून कौतुक केलं. म्हणजे कसं असतं बघा, अवघ्या 4 महिन्यापूर्वी उत्तम जानकर यांना अजित पवार म्हणजे विषारी कोबरा वाटत होते. कोबरा अजित पवार यांनाच पक्षातून काढून टाकेन म्हणत होते. आणि आता तेच उत्तमराव अजित पवार हे उत्तम नेते आहेत अशी स्तुतिसुमनं उधळू लागले आहेत. सत्तेची भुरळ आणि राजकारणाचे रंग दुसरं काय हो.
अर्थात आपणही पाहत राहू हे रंग हे ढंग. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.